दिसते 6,500 मतांची आघाडी त्यांच्याकडे आहे। तर तिकडे तासगावात रोहित पाटील हे 300 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे काही ठिकाणी 6,000, 6,500, 5,000 अशी आघाडी, तर काही ठिकाणी काही 100 मतांची आघाडी। कणकवली, कुडाळ, राणेबंधू आघाडीवर सध्याच्या घडीला समोर येते आकडेवारी 271 ठिकाणी कल समोर आले आहेत। महायुती 139 ठिकाणी आघाडीवर, मॅजिक फिगर 145। त्यामुळे अजून 6 जागा आणि महायुती मग मॅजिक फिगरकडे जाते का अशी सध्याची स्थिती। मविया 116, इतर 16, 271 ठिकाणचे कल समोर आले आहेत। 139 ठिकाणी महायुती पुढे आहे, मविया 116 ठिकाणी पुढे आहे, इतर 16। तेव्हा कलांमध्ये बहुमतापासून महायुती सध्याच्या घडीला 6 जागा दूर आहे। महायुती आता 5 जागा झाल्या आहेत, 140 कडे गेलेली आहे महायुती। 117 मविया, इतर 16, 273 कल समोर येत आहेत। भाजप 88, शिंदेची शिवसेना 27, अजित पवारांचा पक्ष 25, काँग्रेस 46, ठाकरे सेना 34, शरद पवार पक्ष 38, मनसे 2, इतर 14। त्यामुळे 140 चा फिगर झाला आणि प्रज्ञा मॅजिक फिगर 145। त्यामुळे 5 जागा महायुती बरोबर आहे। अवघ्या 5 जागांचा फरक बाकी आहे। बहुमताचा आकडा आहे 145, मॅजिक फिगर आहे 145 आणि महायुती त्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते। 288 पैकी 275 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि 142 जागांवरती महायुती आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। एक छोटी कमेंट उदय तानपाठक सरांची घेऊया। महायुती 145च्या जवळपास पोहोचताना दिसते कलांमध्ये। फारच लवकरचा एक गल आहे, पुढे कायम राहतील की नाही बघायला लागेल। अजून त्या पेट्या उडून ती सगळं बघायचं अजून, पण साधारणपणे महायुतीला एज आहे हे आतापर्यंत जे सगळे हे होते एक्झिट पोल वगैरे त्यातून लक्षात आलं। हे कल कायम पुढे असेच राहतील? नाही, निश्चितच कल बदलत जातील, कारण आता आपल्याला अगदी सुरुवातीचं काउंटिंग होतंय आणि मला वाटतं बऱ्याच ईव्हीएमचे बॉक्सेस अजून उघडायचे आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडी पुढे जाईल, यात काही शंका नाही। येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। एक महत्त्वाची मोठी अपडेट, छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक मोठा महत्त्वाचा आक्रमक चेहरा येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर आहेत। अश्विन, खरं येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर गेलेले आहेत। पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर होते, मात्र इकडे पिछाडीवर आहेत। भारतीकडे अपडेट आहे। भारती, खरं तर हा ढोल का वाजला तर तेच आहे की आत्ता आपल्याकडे साधारण 281 कल आलेले आहेत। त्यामध्ये 145 जागा महायुतीला पहिल्या फेरीमध्ये तिथे कलानुसार दिसतात आहे। मविया पण फारशी मागे नाही आहे, 121 आहे। त्यामुळे या क्षणाला आपण जर विचार केला तर या क्षणाला बहुमताचा आकडा गाठताना कलांमध्ये दिसतोय आपल्याला। मॅजिक फिगर खरं 145 मॅजिक फिगर सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने आता हा मॅजिक फिगर गाठलेला बघूया। आता जसं आता तानपाटे सर म्हणाले, अजून बऱ्याच मशीन्स ज्या आहेत त्या ओपन व्हायच्या, साहजिकच मतं अनेक समोर येणार आहेत। त्यामुळे हे फिरतं का चित्र का सेम राहतं पुढच्या काही तासांमध्ये कदाचित स्पष्ट होईल। मात्र सध्याची जी आकडेवारी आहे, महायुती 145, मविया 121, इतर 16, 282 कल सध्याच्या घडीला समोर येतात। भाजप 91 जागी आघाडीवर आहे। प्रज्ञा, गेल्या वेळी 105 जागा होत्या भाजपच्या, आता 91 आहेत आणि अजून 6 जागांचे कल हाती यायचे। बरोबर आहे। 2014, 2019चा विचार केला तर भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेली होती। 2014 मध्ये 122, 2019 मध्ये 105। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आघाडीवर असल्याचं दिसतंय। जागा अत्यंत मानाची होती त्यांच्या विरोधात, अजित पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिलेला होता, हर्षवर्धन पाटील उमेदवार होते आणि दत्तात्रय भरणे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। अश्विन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी 5 पाखाडीतनं मगाशी आपण बघितलेलं होतं, पोस्टल मतदानात आघाडीवर होते, आघाडी टिकवलेली